पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी चैतन्यदायी विचार नावाची मालिका करतेय. चैतन्यदायी विचार, अशा गोष्टी ज्या तुमच्या जीवनाला चैतन्याची एक हेतुपूर्ण दिशा देतील असं तुम्हाला वाटेल आणि ते खूप आनंददायी असेल. बघा, शास्त्र ग्वाही देतं की आपल्या जीवनासाठी देवाची एक योजना आहे, पण त्या योजनेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या मनाचं नवीकरण आपण करायला हवं, देवासारखा विचार करायला शिकायला हवं. आपल्या मनात काहीही आलं आणि आपण जिंकलो असं होत नाही, कारण आपलं युद्ध हे सैतानाशी आहे आणि मन हीच रणभूमी आहे. जर तो तुमच्याशी खोटेपणा करत असेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवत असाल तर ती फसवणूक आहे. आणि फसवणूक होताना तुम्हाला खरं वागणं आणि सत्यात चालणं हे खरंच शक्य होत नाही. आणि तुम्ही सत्यात चालता तेव्हा त्याचे फायदे असतातच, पण फसवणुकीमुळे ते तुम्हाला कळू शकत नाही. खोट्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर ते खोटं तुमच्यासाठी खरं बनतं. माझ्या बालपणी माझं लैंगिक शोषण झालं, त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या वाट्याला नेहमीच दुय्यम दर्जाचं जीवन येणार. माझ्या आयुष्यात हे घडलं नसतं तर माझं जीवन खूप छान असतं. पण बघा, हे खोटं होतं, कारण देवाने खरं तर माझं जीवन अधिक चांगलं केलं, त्याहूनही चांगलं. पण सैतानाच्या खोटं बोलण्यावर मी विश्वास ठेवला, त्यामुळे मला जे मिळावं असं देवाला वाटत होतं ते मिळवण्यासाठी मी कधी प्रयत्नच केला नाही. आणि म्हणूनच शास्त्र म्हणतं मन केंद्रित करा आणि ज्या गोष्टी उच्च आहेत त्यावर मन केंद्रित करून ठेवा. उच्च ध्येयावर जर तुम्ही तुमचं मन केंद्रित केलं नाही, तुम्ही विचलित झालात आणि केंद्रित केलं नाहीत, तर तुमच्या वाट्याला जे येईल त्यासाठी तुम्ही सज्ज नसाल. आपण सोपी उदाहरणं घेतली आहेत की तुम्ही काळापेक्षाही पुढचा विचार करायला हवा आणि ठरवलं मी वायफाय गप्पा मारणार नाही, मी लोकांचं मूल्यमापन करणार नाही, लोकांबाबत कठोरपणे बोलणार नाही, कारण ते देवाला आवडत नाही. जर तुम्ही अशी मनाची तयारी केली तर जेव्हा असे मोहाचे क्षण येतील तुम्ही ते नक्कीच टाळू शकाल. पण जर तुम्ही तयारी केलेली नसेल आणि जर असे मोहाचे क्षण आले, तुमच्या भावना उचंबळलेल्या असतील, तर तुम्ही मोहाला बळी पडणारच आहात. आणि अशा खूप खूप गोष्टी आहेत जिथे तुम्ही हे लागू करू शकाल. म्हणून मला तुम्हाला हे 10 चैतन्यदायी विचार शिकवायचे आहेत. मला वाटतं हे विचार तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्यासाठी ते जीवन परिवर्तनाचे असणार आहेत. म्हणून ते सत्यात उतरावे यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. मी शिकवत असलेल्या या 10 गोष्टी म्हणजे उगाच गोळा केलेल्या गोष्टी नाही आहेत, माझं स्वतःचं जीवन बदलून टाकण्यासाठी त्या उपयुक्त ठरलेल्या आहेत. आणि हे विचार तुमच्याही आयुष्यात बदल घडवून आणतील. पहिला विचार, मी अत्यंत सुयोग्य पद्धतीने देवासमवेत आहे. बघा, मी अत्यंत सुयोग्य पद्धतीने देवासमवेत आहे. दुसरा विचार, मी भीती समोर झुकणार नाही. तिसरा विचार, जीवनात मी जे करायची गरज आहे ते मी करू शकेन. आणि शेवटचा विचार आहे, मी देवाची आज्ञा तत्परतेने पाळते. आता मी क्रमांक 5 पासून सुरुवात करतेय, ज्याबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. तो म्हणजे मी माझ्या भावनांवर आधारित निर्णय घेणार नाही. मी माझ्या भावनांवर आधारित निर्णय घेत नाही. जर तुम्हाला करावंसं वाटतंय म्हणून तुम्ही ती गोष्ट करत असाल तर आत्ता या क्षणी तुमच्या जीवनात तुम्ही संकटाला आमंत्रण देताय. बघा, सगळं चुकीचं घडत असताना योग्य तो निर्णय घ्यायला शिका. आणि तुम्हाला ते वारंवार 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 करावं लागेल, कारण आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्यामुळे आपण गोंधळात सापडतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं म्हणून वायफाय गोष्टी खरेदी करता, काही बोलत राहता, तुम्हाला वाटतं म्हणून उगाच खात राहता. ठीक, तुम्हाला नाही वाटत म्हणून काम करत नाही, नाही वाटत म्हणून घर स्वच्छ करत नाही, कुणाला तरी उगाचच तुम्ही ओरडत बसता. बघा, जादूच्या छडीने तुम्हाला तुमच्या भावना दूर करता येत नाहीत, पण तुमच्याकडे स्वतंत्र अशी इच्छाशक्ती आहे, तुम्हाला बलवान करू शकेल, देवाच्या आज्ञा पाळता येईल इतका सामर्थ्यवान करू शकेल असा देवाचा आत्मा तुमच्यात आहे.
योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव करून देणारा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. तुम्ही भावना समजून घ्यायला हव्यात, इच्छा आकांक्षा समजून घ्यायला हव्यात आणि निर्णय घेण्याआधी उचंबळलेल्या भावना ज्या तुमच्या अचानक उफाळून येतात त्यांना शांत करायला हवं तुम्ही निर्णय घेण्याआधी. तुम्ही शिकायला हवं की भावना या उफाळतात आणि खाली येतात, उफाळतात आणि खाली येतात. कितीतरी लोक भावनेच्या भरात नको तो निर्णय घेऊन टाकतात आणि मग 2 ते 3 दिवसांनी त्यांना असं वाटतं की मी खरंच असं का केलं, मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं. बघा, मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात हे शिकले आहे आणि मी ते आचरणात आणते. म्हणजे अगदी कानातले किंवा लिपस्टिक घेताना नव्हे, पण जर काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, थोडी का होईना मला शंका वाटली आणि काही अडचण भासली, तर मी भावनांवर आधारित निर्णय न घेणं शिकले. आणि बघा, थोडीशी वाट पहा, थोडासा काळ, 24 तास प्रतीक्षा करा आणि तपासा की उद्याही तुम्हाला तेच करावं असं वाटतंय का. बघा, तुमचे क्रेडिट कार्डचं बिल अर्ध्यावर येईल. तुम्ही असे बघता, तुम्हाला नाही माहित का जगातल्या खूपशा जाहिराती या तुम्हाला भावनेच्या आहारी पाठवण्याच्या दृष्टीनेच तयार केलेल्या असतात. शास्त्र म्हणतं भावनांनुसार वागू नका, सुजाणतेनं वागा. किमान दिवसातून 20 वेळा किंवा 30 वेळा सुद्धा तुम्ही असा विचार करा, कधी कामावर जाताना किंवा मग गाडी चालवताना, शॉवरखाली अंघोळ करताना, मी भावनांवर आधारित निर्णय घेणार नाही, मी भावनांवर आधारित निर्णय नक्कीच घेणार नाही. शास्त्र देववचनावर चिंतन करा असं आपल्याला सांगतं. चिंतन मनन म्हणजे आपल्या मनात एकच गोष्ट वारंवार आणणे आणि आपल्या मुखाने हळुवारपणे ती बोलणे. जर तुम्ही या विचारांवर, जे शास्त्रातील वचनांवर आधारित असे विचार आहेत, त्यावर मनन केलं तर तुमचं जीवन बदलून जाईल. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं जीवन बदलणार नाही, कारण जिथे मन जातं तिथे माणूस जातो. माणूस जसा विचार करतो तसाच तो होतो. जर तुम्हाला संकटातून बाहेर पडायचंय तर तुमची विचार प्रक्रिया बदला तुम्ही. आणि हा संदेश तुम्हाला हवा तेव्हा नेहमीच मिळेल असं होणार नाही. मी तर म्हणेन आपण मनावरचा संदेशही महिनाभर ऐकायला हवा, वाणीवरचा संदेशही महिनाभर ऐकायला हवा. ते आपल्यासाठी फायद्याचंच असेल, कारण या 2 गोष्टी म्हणजे आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत. बघा, सैतान सतत आपल्या मनात निरुपयोगी वस्तू भरतोय, जग सतत आपल्या मनात निरुपयोगी गोष्टी भरतंय. मी कुठेतरी वाचलंय की लोक सुमारे रोज 8,000 प्रतिमा पाहत असतात. सातत्याने आपल्यावर आढळणाऱ्या माहितीचा हा अविश्वसनीय असा आकडा आहे. आपण या जगात आलोय पवित्र आत्म्यासोबत चालण्यासाठी, आपण देवासोबत चालण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा गोष्टींवर विचार करण्यात वेळ घालवायला हवा. उगाचच वायफाय गोष्टींवर विचार करण्यात कृपया आपला वेळ घालवू नका. आमेन. तर आता आपण योहान 21 बघूया. मी भावनांवर आधारित निर्णय घेत नाही, मी भावनांवर आधारित निर्णय घेत नाही. नक्कीच जेव्हा तुम्ही यावर विचार करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तसं सांगायला प्रारंभ करा. दावीद म्हणाला की त्याने निवाडा दिला. जेव्हा तुम्ही काही घोषित करता त्याचा अर्थ तुम्ही खंबीरपणे मत व्यक्त करता, तुम्ही लिखित करता ते. त्यामुळे जर गोष्टी लक्षात ठेवू शकत नसाल तर एक यादी करा, ती जोरात वाचत घरभर फिरा, तुमच्या मनाचं नूतनीकरण करा. म्हणजे जसं जगायची तुम्ही गरज आहे तसंच तुम्ही जगू शकाल. योहान अध्याय 21 वचन 2. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना एतचा नॅथनेल, जब्दीचे पुत्र व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे हे एकत्र असता. म्हणजेच 12 पैकी 7 शिष्य तिथे होते. येशू मरण पावला होता. तो पुन्हा प्रगट झाला. त्याआधी तो 2दा प्रकट झाला होता आणि आता तो 3ऱ्यांदा प्रकट होण्यासाठी तयार झाला. मला ठाऊक नाही की इतिहासातील विशिष्ट समयी मी काय करत होते, पण नक्कीच खूप वेगाने अशा घटना घडत होत्या आणि हे सगळे येशूसोबत 3 वर्ष होते. आणि आता त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं होतं. तो मरण पावला होता आणि आता त्याची
त्याची कबर रिकामी होती. आणि मग मेरीने त्याला पाहिलं आणि तिला म्हणाला, शिष्यांना सांग की मी पुन्हा उठलोय. आणि मग दारं बंद करून यहुद्यांच्या भीतीमुळे लपून बसलेल्या शिष्यांच्या ठिकाणी तो आला. त्यांना प्रवचन देऊ लागला. थोमा म्हणाला, मी विश्वास धरणार नाही जोवर मी तुझे हात आणि तुझी कूस यांना स्पर्श करणार नाही तोवर. तू खरायस यावर मी विश्वास ठेवणार नाही. बघा, थोमा हा किती टोकाचा अविश्वासणारा होता, पण हेही लक्षात घेण्यासारखं आहे की शास्त्रात थोमाचं एकही पुस्तक नाहीये. तर अशा अनेक घटना अतिशय वेगाने घडत होत्या. आणि आता हे 7 जण एकत्र आहेत. कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी आहेत. ते घरात नाही आहेत. ते समुद्राजवळ होते, कारण ते मासे धरायला जाण्याचं ठरवत होते. आणि सर्व एकत्र असताना शिमोन पेत्राने त्यांस म्हटले, मी मासे धरावयास जातो. हे खूप महत्वाचं वाटतंय. इथे एक उद्गार चिन्ह आहे, कारण त्याने जोर देऊन हे वाक्य उच्चारलं. आणि राजा जेम्सने जे म्हटलंय ते ऐका, मी मासे धरावयास जातोय. यावर इतर सर्वजण उड्या मारून म्हणाले, आम्ही तुझ्या बरोबर येतो. हे बाकीच्यांना कसं भासतं माहीत नाही, पण माझ्या मते त्या विशिष्ट वेळी काही विचित्र गोष्ट करणं आहे. बघा, अत्यंत महत्वाची अशी काही गोष्ट होत असेल तर तिथे काही मूर्खपणाच्या गोष्टी होतातच. तेव्हा ते निघून मचव्यात बसले आणि त्या रात्री त्यांनी काही धरिले नाही. जरा नीट हे ऐका, तिथे म्हटलंय त्यांनी काही धरिले नाही. त्यांनी काही धरिले नाही. तुमच्यापैकी काही मासे धरायला जाता आणि तुम्ही काही धरीत नाही. मी इथे फक्त मासे धरणं असं म्हणत नाहीये. तुम्ही उडी मारून उत्साहाने म्हणत असाल, मला अमुक अमुक करायचंय, मला तमुक तमुक करायचंय, मला अमुक तमुक करायचंय. आणि त्यामुळे अनेक जण तुमच्याबरोबर यायला तयारही होतील कदाचित. पण त्याचा काही फायदा नाही. तुम्ही भावनांवर आधारित निर्णय घेतला, त्यातून तुम्हाला हवं होतं ते मिळालेलं नाहीये, लक्षात घ्या. मग पहाट होत असता येशू समुद्राच्या तीरी उभा राहिला. तथापि तो येशू आहे असं शिष्यां समजले नव्हते. तेव्हा येशूने त्यास म्हटले, वचन 5 हे मला खूप आवडतं, मुलांनो. बघा, तो पुत्रांनो असं म्हणाला नाही. ते सगळेजण जसं वागत होते तशा रीतीने तो त्यांच्याशी बोलला. मुलांनो, तुम्हाजवळ काही खावयाला आहे का? तुमच्या भाकरीशी खाण्यासाठी तुम्ही काही धरिले आहे का, सांगा मला. आणि ते उत्तरले, नाही. आता बघा, यातून मला जे समजतंय ते तुमच्या लक्षात येतंय की नाही मला माहीत नाही, पण लक्षात घ्या की जे वाजवी रास्तंय त्यापेक्षा मी ताणत नाहीये. पण मला जाणवलं, देवाने मला दाखवून दिलं की या संभाषणापेक्षा अधिक काही इथे घडलेलं आहे. आणि बघा, अनेकदा आपण असं काहीतरी करून बसतो जे भावनात्मक असतं आणि मग परिणाम आपल्याला मिळत नाही. भावनांनी प्रेरित अशा गोष्टींना सुरुवात करतो आणि त्या होत नाहीत. आणि येशू खरं काय ते उघडकीस आणतो आणि म्हणतो की ठीक आहे, यामुळे तू आनंदी आहेस का? जॉयस, ते कसं घडतंय बघतेस? मला याबाबत विचारण्याचे कष्ट का नाही घेतले तुम्ही? मी इथे असं अजिबात दाखवत नाही की देवाची कृपा होण्यासाठी प्रत्येक वेळी खरीखुरी मासेमारी किंवा काही करायला हवं. पण बघा, आपण धडा शिकायला हवा की उगाच घाईघाईत निर्णय घेऊन भावनांवर आधारित काही करू नये. जर एखादी व्यक्ती भावनांवर आधारित काही करू लागली तर इतर तिघे चौघे तिथेच तिच्याच सारखं वागायचा प्रयत्न करतात. म्हणून जे नेतृत्व करणारे आहेत त्यांनी भावनात्मक निर्णय घेताना काळजी घ्यायला हवी, कारण इतर लोक त्यांच्या मागे तेच करणार आहेत. हे छान चाललंय नाही का? आता वचन 6, त्याने त्यास म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हास सापडेल. बघा, मचव्याची चुकीची बाजू म्हणजे आपल्या मनानं करणं आणि मचव्याची बरोबर बाजू म्हणजे देवाच्या आज्ञेनुसार काम करणं. म्हणून त्यांनी ते टाकिले, तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांस ओढवेना. मला हे आवडलं. जेव्हा ते भावनांवर आधारित काहीतरी करत होते तेव्हा त्यांना एकही मासा मिळाला नाही, काहीच साध्य झालं नाही. पण जेव्हा येशूच्या आज्ञेनुसार त्यांनी मचव्याच्या उजव्या बाजूस जाळं टाकलं तेव्हा त्यांना इतके मासे मिळाले
की ते ती जाळी ओढू सुद्धा शकले नाहीत. बघा, कधी कधी देवाच्या योजनेच्या बाहेर असणं म्हणजे त्याच्या इच्छेबाहेर असणं. तुम्हाला वाटेल देवाची इच्छा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही भावनांच्या आहारी गेलात तर योग्य वेळेची प्रतीक्षा करण्याची तुमची वृत्ती नसते आणि ते साध्य होत नाही. यामुळे कधी कधी आपण अगदी हताश निराश होतो, कारण मनात खोलवर कुठेतरी आपली खात्री असते की हे मी करावं, आणि तरीही ते साध्य होत नाही. कारण जर तुमच्या मनात काही योजना स्वप्न असेल तर ते म्हणजे गर्भवती असल्यासारखं आहे, आणि आपल्याला अकाली प्रसूती किंवा जन्म नकोय, आणि तसाच आपल्याला नकोय गर्भपातही, आणि आपल्याला आध्यात्मिक गर्भपातही नकोय. कारण जर देवाने तुमच्या हृदयात काही पेरलंय तर ते पूर्ण उमलेपर्यंत वाट पहा, कारण मग त्याला लवकर जन्म देऊ असंही तुम्हाला वाटत नाही, कारण त्याची वाढच झालेली नसते. बघा, देवाची स्वप्न जोपासणं, देवाची योजना मनात साकारणं, याचबरोबर योग्य वेळ येऊ देणं, हेही नक्कीच खूप महत्वाचं आहे. किती जणांनी भावनाप्रधान दिवस अनुभवलाय, जेव्हा तुम्ही खूप रागवलाय, क्रोधाचा झटका आलाय, खूप मोठं भांडण झालंय तुमचं? 8 जण? ठीक आहे. तुम्ही आज इथे का आलात ते मला कळत नाही, तुम्हाला याची गरज नाहीये. मग असो, मीही अशी वागायचे, पण आता मी त्या गोंधळात अडकत नाही, कारण मला नीट कळलंय की माझं जीवन मी वाया घालवलंय, आता मला आणखीन घालवायचं नाही. पण यानंतरही मला देवाने विचारलं की ठीक आहे, यामुळे तुझा काही फायदा झाला का? एकदा मी देववर रागावले, कारण तो टीव्हीवर फुटबॉलचा सामना पाहत होता आणि त्याने तो सामना न पाहता माझ्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटलं. कारण आठवडाभर मी मुलांना घरी सांभाळत बसलेली असते, न्या 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 न्या. पण त्यावेळी तोही नोकरीला जात होता, काम करत होता, हे मी विसरते. पण बघा, हे असं होतच. इतकं होऊ नये तो पुन्हा फुटबॉलचा सामना बघायला लागला, म्हणून मी त्याच्यावर रागवले आणि घर स्वच्छ करायला लागले. मी जेव्हा रागावते तेव्हा घर स्वच्छ करायला लागते नेहमीच, कारण जर त्याला मजा करावीशी वाटते तर मी काम करीन आणि त्याला वाईट वाटायला लावीन, आणि मी मोठ्या आवाजात काम करीन, त्याला त्रास देईन. हो हो भगिनींनो, मी कशाबद्दल बोलते तुम्हाला कळतंय नाही का? म्हणजे बघा, मी दरवाजे आणि खण जोरात आपटत असे, मी व्हॅक्यूम स्वीपर बाहेर काढत असे, तो ज्या खोलीत असे त्या खोलीत मी व्हॅक्यूमने कचरा काढत असे, त्या खोलीभर मी फिरत असे. आणि मग मी घरातल्या शेवटच्या बाथरूममध्ये जायचे आणि कमोडवर बसून हताशपणे कमोडवर बसलेले होते. हताश असताना कमोडसारखा दुसरा साथी नाही खरंच. ठीक आहे. आणि या सगळ्या घडामोडीत पवित्र आत्मा मला म्हणाला, तुला हे सगळं दयनीय वाटत नाहीये का? माझा नव्याने जन्म झाला, पवित्र आत्म्याने मी भरून गेले, पूर्णवेळ सेवा कार्यात मी झोकून दिलं, दुसऱ्यांना मी शिकवण दिली. पवित्र आत्मा म्हणाला, हे बघ, जे लोकांना शिकवतेस ते तू वाग ना. हे अगदी तसंच घडलं की येशू त्या किनाऱ्यावर प्रकट झाला आणि म्हणाला की हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरते का? कारण त्यामुळे माझं डोकं दुखायला लागायचं, मी अगदी गळून जायचे, माझी मान दुखायची, पूर्ण दिवस वाया जायचा, दिवस निरुपयोगी ठरायचा. मुलांसाठी ते वाईट उदाहरण होतं. एके दिवशी मी ठरवलं की या मूर्खासारख्या वागण्याला आता माझ्याकडे वेळ नाही. जर तुम्ही आजवर निर्णय घेतला नसेल तर असा निर्णय घ्यायची तुम्हाला गरज आहे नक्कीच. आमीन. आता मला उठून उभं राहायचंय. उठून उभं राहणे तितकंच वाईट नाही, फक्त स्कर्टचा प्रश्न आहे.
आणि प्रत्येक स्त्री तिचे डोळे लाल झालेले असतात, चेहऱ्यावर मस्करा ओघळून खाली येतो, तेव्हा तुम्ही वाईट दिसता खरंच. आणि प्रत्येक स्त्री तिचे डोळे लाल झालेले असतात, चेहऱ्यावर मस्करा ओघळून खाली येतो, तेव्हा तुम्ही वाईट दिसता खरंच. तुम्हाला नुसतं वाईट वाटत नसतं, दिसतही असता. तुम्ही आरशासमोर जाता आणि मग देव बसला असेल तिथे, मुद्दाम मी पाय ओढत जाते. मला वाटतं त्याने विचारावं की झालंय तरी काय. आणि मग त्याने विचारलं की मी म्हणीन काहीच नाही, काहीही झालेलं नाही. तुला असं का वाटतंय की काहीतरी झालंय? आणि आता मी खूप आनंदात आहे, कारण मी शेवटी ठरवलंय की मी माझ्या भावनांप्रमाणे जगणार नाही. तुम्ही भावनिकरित्या गोंधळलेले असताना तुमच्या हाती जे काही आलं ते सगळं तुम्ही खाऊन टाकलं, तसं कधी झालं? मी ना आता तुला दाखवतेच, मी डझनभर डोनटच खाते. म्हणजे मला सांगा, हे असं वागून आपण कुणाला काय दाखवणार? हं? कारण नंतर आपल्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होणार. बघा, केवळ तुम्हाला करावंसं वाटतं म्हणून ते तुम्हाला करून देण्यासाठी मदत करणं, यासाठी देव वचनबद्ध नाही. तुमच्या भावना शांत करून त्यानंतर तुमचे निर्णय तुम्ही घ्या. असं झालंय का तुम्ही कोणाकडे तरी गेलाय, तुम्ही खूप आनंदी आहात आणि तुम्ही त्यांच्या घरी अचानक गेलायत म्हणून त्यांना अचानक घर आवरावं लागतंय आणि ते ठीक आहे. तुम्ही अचानक गेलात, त्यांना स्वयंपाक करावा लागतोय, तुम्ही खूप मजा करताय, खूपच मजा, आणि मस्त धम्माल वेळ जातोय, तुम्हाला मजा येतेय. आणि मध्येच तुम्ही म्हणता, म्हणजे काही कळायच्या आत तुम्ही म्हणता की पुढच्या आठवड्यात माझ्या घरी भेटूया का, आपण मजा येईल, सगळे मजा करू. आणि मग तो पुढचा आठवडा येतो आणि फोन यायला लागतात, आम्ही किती वाजता येऊ? या मूर्खासारख्या गोष्टी मी आधी करायचे आणि मग लोक प्रत्यक्ष येईपर्यंत मी इतकी त्रासलेली असायचे, कारण मला त्यांचं येणंच सहन व्हायचं नाही. मला ते माझ्या घरात नकोच असायचे. त्यांच्यामुळे मला इतकी कामं करावी लागत असत, इतका पैसा खर्च होई. बघा, सतत काम करत असल्यामुळे मला आनंदच घेता यायचा नाही कशाचा. शास्त्र म्हणतं, काहीही कार्य सुरू करण्याआधी ते पूर्णत्वाला नेण्यासाठी जी किंमत लागणार आहे ती मोजून पहा आणि तितकी तुमच्याजवळ असेल तरच कार्य सुरू करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, पूर्ण विचार करा त्यावर. ठीक आहे, मला 10 लोकांना घरी बोलवायचंय, त्यांच्या जेवणासाठी मला 1,500 रुपये खर्च येणार आहे. त्याआधी मला घर साफ करावं लागणार आहे आणि ते निघून गेल्यावरही मला घर साफ करावं लागणार आहे. हे मोडतोडही होईल, मला ते भरून द्यावं लागेल. हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? तरीही तुम्ही ते केलं. म्हणजे मित्रमैत्रिणी असू नये तसं म्हणायचं नाही, पण भावनेच्या भरात गोष्टी करू नका इतकंच सांगायचंय. भावनात्मक निर्णयांमुळे आपल्याला आपला शब्द पाळता येत नाही. अशा निर्णयांमुळे आपण कर्जबाजारी होतो, खजीलपणा येतो. त्याच्यामुळे लोक आपल्याला मान देत नाहीत किंवा विश्वास ठेवत नाहीत. देव आपल्याला बढती देऊ शकत नाही, कारण आपण त्याची आज्ञा पाळलेली नसते. धरून ठेवायला हव्या त्या गोष्टी आपण सोडून देतो. अशा गोष्टी सुरू करतो ज्या आपण संपवू शकत नाही. अशा गोष्टी बोलतो ज्या बोलू नये. आणि हे घडतं कारण आपण भावनेच्या भरात वाहून गेलेलो असतो. बघा, फक्त भावनांवर आधारित निर्णय घेणं खूपच धोकादायक आहे. आणि खरंच आपण अनुभवलेलं असतं की भावनिकरित्या आपण अति उत्साही किंवा निराश असताना जे निर्णय घेतो ते फायद्याचे नसतात. आपण अतिउत्साही असतो किंवा अति निराश असतो. बघा, भावना ज्या वेगाने वरखाली होतात आणि आपल्याला कळतही नाही की का होतं हे सगळं, आणि म्हणून आपण भावनांमध्ये वाहून न जाता आयुष्यात समतोल आणायला शिकायला हवं. भावनेच्या भरात अडकून वाहून जाऊ नका, तर तुमच्या विचाराची निवड तुम्ही जाणीवपूर्वक करू शकता हे लक्षात घ्या तुम्ही. देवाची स्तुती असो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.